नमस्कार मंडळी, मी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण घरगुती पद्धतीने मूग आणि उडदाच्या डाळीपासून मस्त मार्केटसारखे उडीद पापड बनवणार आहोत। काही जणांचे पापड हे मोडतात किंवा तेलात टाकतात, लालसर होतात। ते का होतात ते मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि होऊ नये लाल किंवा तुटू नये म्हणून खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राइब नक्की करा आणि अशा पद्धतीचे मार्केटसारखे खुसखुशीत पापड घरी बनवू शकता। तर चला तर रेसिपीला सुरू करूयात। तर इथं मी घेतलेला आहे मुगाची आणि उडदाची डाळ मिक्स घेतलेला आहे। 1 किलो प्रमाण तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी अर्धा किलो मूग डाळ आणि अर्धा किलो उडीद डाळ असं मी प्रमाण घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही जर मूग डाळ टाकत नसेल पापडमध्ये तर आवर्जून टाकून एकदा बनवून बघा। तर हे सगळं मी गिरणीवर एकदम असं बारीक दळून आणलेला आहे आणि हा मसाला घेतलेला आहे। 1 किलोसाठी 1 पुडी टाकायची। तर एकदम खळखळून उकळी येईपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं आहे एका पातेल्यात आणि त्यामध्ये ही जी पुडी आहे मसाल्याची ती टाकून द्यायचं आहे। संपूर्ण पुडी ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून गरम पाणी असल्यामुळे ते थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यावरच आपल्याला पिठामध्ये ओतून द्यायचं आहे। तर बघा इतपत आपलं छान असं हे पाणी तयार झालेलं आहे आणि थंड झालेलं आहे। तर इथे मी लाटण्यासाठी पीठ काढून घेत आहे। आवर्जून लक्षपूर्वक तुम्ही हे लाटण्यासाठी पीठ काढून घ्या। काही वेळात लक्षात राहत नाही आणि डायरेक्ट आपण हे पाणी टाकून पीठ मळून घेतो आणि मग नंतर तांदळाचं किंवा दुसरं कोणतं पीठ लावले तर पापड अजिबात चांगले येत नाही। तर थोडं पाणी टाकून हे छान असं मळून घ्यायचं आहे। थोडं चिकट असल्यामुळे जास्तच हाताला चिकटते, त्यामुळे थोडंसं घट्टसर मळण्याचा प्रयत्न करायचा, जास्त सैलसर हे पापडाचं पीठ मळू नये। तर बघा अशा पद्धतीनं छान असं मी हे सगळं पीठ घट्टसर मळून घेते। जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीचं आपलं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला थोडंसं तेल लावून हे पीठ 3 ते 4 तासासाठी ठेवून द्यायचं आहे भिजवण्यासाठी। कमीत कमी 2 तास तरी तुम्ही ह्या पिठाला अशा पद्धतीने एखाद्या डब्यात टाकून ठेवून देऊ शकता। 2 तासानंतर हे पीठ बाहेर काढायचं आणि छान असं भिजलं जातं आपलं पीठ आणि एखाद्या लाटण्याच्या साहाय्याने किंवा खलबत्ता जो असतो त्या बत्त्याच्या साहाय्याने अशा पद्धतीनं हे टेचून घ्यायचं आहे। जेवढं पीठ चांगल्या प्रकारे ठेचलं जातं तेवढे आपले पापड छान होतात आणि अजिबात तुटत नाहीत, तेलात टाकतात चौपट बोलतात। अशा पद्धतीची तुम्ही ही प्रोसेस नक्की करा। छान असं कुटून घ्या। जेवढं पीठ चांगल्या प्रकारे कुटून घेतलं तेवढेच आपले पापड खुसखुशीत तर होतातच आणि तुटणार सुद्धा नाही, तेलात टाकल्यावर लाल सुद्धा पडणार नाहीत। तर जे पापडाचा मसाला आहे तो तुम्ही अख्खा तसाच न टाकता पाण्यामध्ये आधी उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करून मग पाणी थंड झाल्यावरच टाकून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ आपल्याला हे वाळू द्यायचे नाहीत। पापड थोडेसे उलटे झाले की मग लगेच पलटायचं आहे, त्यामुळे पापड तुटत नाही। तर बघा अशा पद्धतीची लांब एक लाटी बनवून घ्यायची आहे। अशा पद्धतीनं मी छान अशा ह्या लाट्या सगळ्या बनवून घेते। बघा किती मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे, ठेचल्यामुळे अजिबात तुटत नाहीत आणि लाटायला सुद्धा छान प्रकारे हे येतात। बघा अशा पद्धतीच्या सगळ्या लाट्या बनवून घ्यायच्या आणि जसे लाट्या संपल्या त्या पद्धतीनेही कट करून घ्यायचे। छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे पापड तयार करू शकता। तर मी अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या लाट्या बनवून घेते। तर इतपत मी अशा लहानशा आणि मोठ्या आकाराच्या लाट्या बनवून घेतलेल्या आहेत। आता मी हे लाटून दाखवणार आहे। पीठ जास्त घ्यायचं नाही किंवा तेलसुद्धा जास्त लावायचं नाही। आपण हे वर्षभरासाठी टिकवतो, त्यामुळे हे वास येऊ शकतात, जास्त दिवस राहत नाही, त्यामुळे तेलाचा वापर जास्त करायचा नाही, त्यामुळे पापड हे लवकर खराब होतात। तर थोडंसं पहिल्यांदा तेल लावायचं, नंतर पिठामध्ये अशा पद्धतीनं बुडून छान गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा। काही जण नवीन बनवत असाल तर त्यांना गोल
लाटता येत नाही तर तुम्ही डब्याच्या साहाय्याने मोठी अशा पद्धतीची पापड एकदम मोठ्या पद्धतीचं लाटायचं आणि डब्याचं झाकण घेऊन तुम्ही झाकणीने सुद्धा एकदम गोल असा आकार देऊ शकता. ज्यांना नवीन आहे त्यांना बनवता येत नाही ते अशा पद्धतीने तुम्ही बनवून घ्या. बघा इतपत असे पातळ आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे आहे. जेवढे पातळ लाटाल तेवढे छान असे आपले पापड तयार होतात. तर तुम्हाला जर तळायचं असेल तर थोडंसं पातळ लाटा, जर भाजायचं असेल तर थोडंसं जाडसर लाटा. तर बघा अशा पद्धतीनं आपले हे पापड अजून एक तुम्हाला लाटून दाखवते. मस्त पटपट अशा पद्धतीनं पापड आपले तयार होतात. पीठ चांगल्या प्रकारे भिजल्या गेल्यामुळे अजिबात चिरत वगैरे नाहीत आणि लाटतासुद्धा चांगल्या प्रकारे येते. तर बघा अशाच पद्धतीने मी पापड लाटून घेते. तर बघा इथे सगळे पापड मी असे सुकवायला टाकलेले आहेत घरातच. अजिबात उन्हात वगैरे वाळवायचं नाही उडदाचे पापड. तर उडदाचे पापडांना जास्तच लक्ष द्यावं लागतं, लगेच उलटे होतात. अशा पद्धतीने बघा जे उलटे झाले त्याला लगेच सुईचं करायचं. अशा पद्धतीनं आपल्याला हे उडदाचे पापड बघतच राहावं लागतं, जेणेकरून जास्त जर उलटे झाले ते लवकर तुटतात, जास्तच वाळून जातात. तर बघा अशा पद्धतीने सगळे मी पापड छान असं घरात सुकून घेते. तर बघा एका दिवसात आपले पापड छान असे सुकले जातात. सकाळी जर बनवलं तर 2 दिवस तुम्ही घरातच छान असे सुकवू शकता. मस्त आपले हे पापड जसे मार्केटमधून आपण आणतो त्यापेक्षाही घरगुती पापड खूप अप्रतिम होतात. तर तुम्हाला मी तळून दाखवते. बघा तळताना सुद्धा मीडियम फ्लेमवर आपल्याला हे पापड तळायचं आहे. अशा पद्धतीने बघा जास्त वेळ जर पापड तेलामध्ये ठेवला तर लगेच लालसर पडतो. एकदम नाजूक पापड असल्यामुळे तेलामध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही आणि तेल अगदी कडकडीत तापवायचं नाही, त्यामुळे आपले हे पापड लाल होत नाहीत. पापडांना वगैरे काही होत नाही. काही जण काही वेगवेगळ्या कारणानं लाल होतात असं म्हणतात, पण अजिबात कोणतेही कारण नसते. आपण जास्त जर तेल हीट जर तापलं तर हे पापड एकदम लाल होतात. बघा लास्टला जो मी तळला होता तो खालचा पापड थोडासा लालसर दिसत आहे आणि वरचा पापड बघा किती छान कलर दिसत आहे. त्यामुळे तेलाचं तुम्ही टेम्परेचर थोडे कमी ठेवा आणि कमी तापवा आणि नंतर हे पापड तळून घ्या. अशा पद्धतीनं मस्त घरगुती पद्धतीने घरच्या घरी कमी खर्चामध्ये आपण जास्त प्रमाणात हे पापड बनवू शकतो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व खास टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा नवीन चॅनल असल्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.